नमस्कार, मी भीमराव खडळे पाटील, BKP24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे इंदापूर तालुक्यातल्या राजकारणाविषयीची आजची चर्चा घेऊन आलोय. इंदापूर तालुक्यामध्ये आता 3 आमदार इच्छुक आहेत. म्हणजे एक चालू आमदार, एक माजी आमदार, एक नवीन आमदार केला आमदार होण्याचे मनसुबे बाळगून राजकारण करतायत असे म्हणजे हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणे आणि प्रवीण माने. तर आजची चर्चा अशी आहे की हर्षवर्धन पाटील हे काँग्रेस म्हणजे सुरुवातीला 95ला अपक्ष, पुन्हा काँग्रेस, पुन्हा भाजप, पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस. मात्र आता सध्या त्यांची कारकीर्द जाग्याला थांबली. ते जर जिथं आहे तिथं असते तर आता आमदार झाले असते का, या विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. म्हणजे काँग्रेस सोडलं, भाजपमध्ये गेले होते. जर भाजपमध्येच राहिले असते तर मात्र आमदार म्हणून विधान परिषदेवरती भाजपने घेतलं असतं का, पुढं काय झालं असतं. हर्षवर्धन पाटलांची राजकीय कारकीर्द काय आहे, कधीपासून राजकारण सुरू केलं, कधी ते आमदार झाले, कधी मंत्री झाले, तर त्यांचा परिवार काय, ह्या सगळ्या गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत. तर हा संपूर्ण व्हिडिओ बघितला तर आपल्या लक्षामध्ये येईल की हर्षवर्धन पाटील आणि त्यांची कारकीर्द. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल देखील आपण सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शंकरराव बाजीराव पाटील हे नाव एक अग्रगण्य क्रमांकाने घेतलं जात होतं आणि त्यांचाच वारसदार म्हणून हर्षवर्धन शाजीराव पाटील हे नाव सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार मोठं असं झालेलं होतं. ज्येष्ठ मंत्री शंकरराव पाटील यांच्या पुतण्या म्हणून हर्षवर्धन पाटील हे राजकारणामध्ये आले. 1995 त्यांचा राजकीय प्रवास आणि त्यांचं सामाजिक कामकाज हे सुद्धा आपण सुरुवातीला बघू. हर्षवर्धन शाजीराव पाटील हे त्यांचं नाव, त्यांचा जन्म 21 ऑगस्ट 1963 बावडा या ठिकाणी शिक्षण पुणे विद्यापीठातून BCom आणि LLB 1988 साली त्यांनी केली आणि त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे शेती. आता त्यांची पत्नी भाग्यश्री आणि त्यांना 2 मुलं आहेत, एक अंकिता, एक राजवर्धन. आणि ते माजी खासदार, माजी मंत्री शंकरराव बाजीराव पाटील यांचे पुतणे म्हणून आहे. आता त्यांच्या इतर ज्या संस्था सगळ्या आहेत त्या सुद्धा आपण बघू. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त आहेत, म्हणजे संचालक आहेत. पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे ते कुलपती आहेत. नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीचे ते अध्यक्ष आहेत. फॅक्टरीज म्हणजे देशातले जे शुगर फॅक्टरी आहेत सगळ्या, त्याचं ते अध्यक्ष आहेत. तर त्यांची राजकीय कारकीर्द सुद्धा आपण बघितली पाहिजे. राजकीय कारकीर्द म्हणजे त्यांचे सुरुवातीला महर्षी शंकरराव पाटील कारखाना जो माळशिरसचा आहे त्या कारखान्याला ते संचालक म्हणून होते. जिल्हा परिषदेला निवडून आलेले होते. तर त्यांचा पुन्हा 1995ला पहिल्यांदा अपक्ष म्हणून आमदार निवडून आले. ते काँग्रेस पक्षाचं तिकीट मागितलं, त्यावेळेस दिलं नाही, म्हणून शंकरराव बाजीराव पाटील यांनी बंडखोरी करायला सांगितली आणि बंडखोरी करून 1995ला त्यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक अपक्ष लढवली आणि ते निवडून आले. त्यानंतर ते सलग 4 वेळा इंदापूर तालुक्याचे आमदार झाले 2014 पर्यंत. म्हणजे 1995, पुन्हा 99, 2004 अशा 3 टर्म त्यांनी अपक्ष निवडणुका लढवल्या. म्हणजे 95ला अपक्ष निवडून आले, 99ला अपक्ष आले आणि 2004ला पुन्हा अपक्ष निवडून आले. म्हणजे ज्यावेळेस 95ला निवडून आले त्यावेळेस ते राज्यमंत्री म्हणून शिवसेना भाजप सरकारच्या काळामध्ये राहिले. नंतर काँग्रेसचं सरकार आलं. नंतर 1999 मध्ये पुन्हा काँग्रेसच्या मंत्रिमंडळामध्ये राहिले. त्यानंतर कॅबिनेट झाले 2004च्या दरम्यान आणि 2009 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसमधून ते आमदार झाले. मात्र 2014 साली त्यांचा दत्तात्रय भरणे यांच्याकडून पराभव झाला. 2009 सालीच काँग्रेसमध्ये असताना निसटता पराभव झाला होता, परंतु त्याच्यातून ते काही पुढे शिकले नाही आणि पुढे 2014ला त्यांचा पराभव झाला. आता मंत्रिपद कधी कधी बसवलेले आहेत बघा. 1995 ते 2014 पर्यंत सलग 4 टर्म त्यांना मंत्रिपद
मिळालेला आहे. 1999 मध्ये राज्यमंत्री कृषी, फलोत्पादन, मृद व जलसंधारण शिवसेना भाजपच्या सरकारमध्ये मिळालं. तर 2004 ला कॅबिनेट मंत्री, पणन रोजगार मंत्री म्हणून मिळालं. 2008 मध्ये पणन रोजगार कॅबिनेट, 2009 मध्ये कॅबिनेट मंत्री सहकार संस्कृती आणि 2010 मध्ये संसदीय कार्य आणि पणन मंत्री, 2014 मध्ये कॅबिनेट मंत्री संसदीय कार्य पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये. आता पक्ष बदलण्याचा जर इतिहास आपण पाहिला तर त्यांचा पक्ष बदलण्याचा सुरुवातीचा इतिहास, सुरुवातीला अपक्ष म्हणून निवडून आले, काँग्रेसमध्ये बंडखोरी केली. त्यानंतर 2009 मध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि 2019 मध्ये त्यांनी पुन्हा काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर 2024 मध्ये त्यांनी पुन्हा भाजप सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये 2024 मध्ये प्रवेश केला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढवली. मात्र त्यावेळेस सुद्धा पराभव झाला, भाजपमधनं सुद्धा पराभव झाला आणि त्यांची कामाची ओळख अशी आहे की सहकार क्षेत्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर लॉबीचं नेता म्हणून हर्षवर्धन पाटील यांना ओळखलं जातं. तसंच APMC सुधारणा 2010 मध्ये कृषी पणन राज्यमंत्र्यांच्या समितीचे अध्यक्ष, APMC कायद्यात बदल, थेट शेतकरी खरेदी माल करार शिफारस केली, राजकीय शैली, सर्व पक्षांशी चांगले संबंध. 2009 मध्ये अजित पवार यांच्या सोबत इंदापूरवरून स्पर्धा झाली होती. सध्या ते NCP शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत आणि हर्षवर्धन पाटील हे 4 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. मात्र आता आपण जी चर्चा करत होतो की हर्षवर्धन पाटील हे आमदार होतील का, जर हर्षवर्धन पाटील हे 2024 मध्ये भारतीय जनता पक्षामध्ये गेले आणि भारतीय जनता पक्षातून त्यांनी राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. 2019 ला त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला, भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्याच वेळेस जर ते भारतीय जनता पक्षामध्ये राहिले असते तिथंच, म्हणजे 2024 ला पक्ष बदलला, 2024 ला जर त्यांनी पक्ष बदलला नसता तर मात्र ते भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती विधान परिषदेवरती गेले असते, असं आता ते सर्वत्र. अजित पवारांनी सुद्धा सांगितलं की म्हणजे लोकसभेच्या कार्यकाळामध्ये त्यांनी पक्ष बदलला. अजित पवारांनी सांगितलं की बाबा तुम्हाला आम्ही विधान परिषदेवरती घेतोय, मात्र तुम्ही इकडे तिकडे जाऊ नका, लोकसभेचा प्रचार करा, असं त्यांना सांगितलं गेलेलं होतं. मात्र त्यांनी एकही ऐकलं नाही, डायरेक्ट पक्ष बदलला आणि पक्ष बदलल्यामुळं त्यांची विधान परिषदेची संधी होती. त्यांना असं वाटलं, लोकसभेला जे झालं, लोकसभेमध्ये असं झालं की लोकसभेला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या. म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार आले, शिवसेनेचे 9 आले आणि काँग्रेस पक्षाचे 13 खासदार निवडून आले. एक अपक्ष म्हणजे 31-32 खासदारांवरती, 32-33 खासदारांवरती ही महाविकास आघाडी जाऊन पोहोचली. आणि जो राजकीय सर्वे असतो तो सर्वे झाल्यानंतर असं एकंदरीत निदर्शनास आलं की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार येईल अशी चर्चा सुरू झाली आणि त्या चर्चेतूनच हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र ते सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहेत. जर प्रवेश नसता केला तर मात्र त्यांना भारतीय जनता पक्षानं विधान परिषद दिली असती, आमदारकी दिली असती आणि ते सध्या आमदार झाले असते, विधान परिषदेमध्ये गेले असते. मात्र आता जिथं आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचे. आता राष्ट्रवादी काँग्रेसकडं विधान परिषद देता येत नाही का, देताच येणार नाही, कारण की आमदारांची संख्या कमी आहे, 10 आमदार आहेत. म्हणजे 2029 चीच वाट बघावी लागणार आहे. यदा कदाचित जर भाजपमध्ये प्रवेश केला किंवा भाजपवाल्यांनी जर घेतलं, हे काय प्रवेश करायला तयारच आहेत, परंतु भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी घेतलं पाहिजे भाजपमध्ये. आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रदीप गारटकर, प्रवीण माने ही मंडळी सुद्धा लंगोट लावून थांबलेली आहेत की 2029 ची निवडणूक ही भारतीय जनता पक्षाच्या कमळाच्या तिकिटावरती लढवायची. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजप अशी तिघांची आघाडी असल्यामुळं ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, दत्तात्रय भरणे यांच्याकडे आहे. मग आता ही जागा जर भरणे यांना सुटली तर भाजपचा इथं उमेदवार राहतोय का नाही, किंवा जर भाजपनं 2029 ची निवडणूक जर स्वतंत्र लढवली तर मात्र इथं कमळाच्या चिन्हावरती प्रवीण माने किंवा प्रदीप गारटकर या दोन्हीपैकी एक जण विधानसभेची निवडणूक लढवणार, हेही तितकंच खरं आहे.
तर बघा, आता 2029 ची निवडणूक म्हणजे काही झालं तरी हर्षवर्धन पाटील, दत्ता भरणे आणि प्रवीण माने किंवा गारटकर अशी तिरंगी निवडणूक ही होणार, ही काळ्या दगडावली पांढरी रेख आहे. म्हणजे हर्षवर्धन पाटलांना विधानसभेमध्ये निवडून काही करून जायचंय, प्रवीण माने यांना स्वतः जायचंय आणि दत्ता भरणे यांना सत्ता सोडू वाटणार नाही, कारण की त्यांना सुद्धा तिथं जायचंय. त्यामुळं निवडणूक ही 29 ची सुद्धा तिरंगी होणार आहे. मात्र हर्षवर्धन पाटील यांचा विधानसभेमध्ये जाण्याचा, विधान परिषदेमध्ये जाण्याचा चान्स हा 2024च्या नंतरचा हुकलेला आहे, हेही तितकंच खरं आहे. जर ते भाजपमध्ये राहिले असते तर विधान परिषदेवरती गेले असते, हेही तितकंच खरं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.